बालराम कथा 5th नंबरचा लेसन आहे चित्रकूट में भरत। पहिला क्वेश्चन आहे दशरथ के निधन के समय भरत कहाँ थे। म्हणजे ज्यावेळेस राजा दशरथचं निधन झालं किंवा ते वारले त्यावेळेस भरत कुठे होते। तर उत्तर आहे दशरथ के निधन के समय भरत कैकई राज्य अपने नाना के घर में थे। म्हणजे ज्यावेळेस राजा दशरथ वारले त्यावेळेस भरत हे कुठे होते तर ते आपल्या आजोळी म्हणजेच आपल्या कैकई राज्य का, कारण त्यांच्या आईचं नाव हे कैकई होतं, त्यामुळे त्यांचं जे राज्य होतं त्याचं नाव होतं कैकई राज्य, म्हणजे नाना म्हणजे त्यांच्या आजोबाच्या घरी होते। सेकंड क्वेश्चन आहे अयोध्या नगर पहुंचकर भरत की आंखें किसे ढूंढ रही थी। ज्यावेळेस ते अयोध्येत आले तेव्हा ते कोणाला शोधत होते। तर उत्तर आहे अयोध्या नगर पहुंचकर भरत की आंखें अपने पिता राजा दशरथ को ढूंढ रही थी। म्हणजे ज्यावेळेस ते आले अयोध्येमध्ये त्यावेळेस ते आपल्या वडिलांना शोधत होते, कारण त्यांनी एक वाईट स्वप्न पाहिलं होतं। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे चित्रकूट में किस महर्षि का आश्रम था। तर उत्तर आहे चित्रकूट में महर्षि भरद्वाज का आश्रम था। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे राम ने पर्णकुटी कहाँ बनाई थी। आणि उत्तर आहे राम ने पर्णकुटी एक पहाड़ पर बनाई थी, म्हणजे एका पर्वतावरती बनवली होती। फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे निषाद राज ने जब भरत को सेना के साथ देखा तो उन्हें क्या संदेह हुआ। तर उत्तर काय आहे भरत को देखकर निषाद राज को यह संदेह हुआ कि भरत राम पर आक्रमण करने आ रहा है। आणि ज्यावेळेस ते वडिलांचं तसं झाल्याच्या नंतर ते अयोध्येतून सरळ श्रीरामांना भेटायला जातात, कोण तर भरत। तर त्यावेळेस निषाद राज जेव्हा त्यांना बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की हे आपल्यावरती आक्रमण करायला येत आहेत। सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे भरत ने स्वप्ने में अपने पिता दशरथ को किस अवस्था में देखा। आणि भरत यांना काय स्वप्न पडलं होतं किंवा त्यांच्या स्वप्नामध्ये राजा दशरथ यांची अवस्था कशी होती। तर उत्तर आहे भरत ने स्वप्न में अपने पिता को रथ पर बैठा हुआ देखा। त्यांनी बघितलं की आपले वडील हे रथामध्ये बसलेले आहेत, वह रथ घोड़े की जगह गधे और एक राक्षसी खींच रही थी। आणि ते जे तो जो रथ आहे तो घोडे खेचणार त्याऐवजी एका साईडला गधा म्हणजे गाढव होता आणि दुसऱ्या साईडला एक राक्षस होती जी हा रथ खेचत होती। 7 नंबरचा क्वेश्चन आहे भरत ने अपने सपने का जिक्र किससे किया था। म्हणजे जे भरतला स्वप्न पडलं होतं, जे वाईट स्वप्न पडलं होतं, ह्या स्वप्नाचं जिक्र म्हणजे ह्या स्वप्नाबद्दल त्यांनी कोणाकोणाला विचारलं। तर उत्तर आहे भरत ने जब स्वप्न देखा तब उस स्वप्न का अर्थ नहीं समझ पाए थे। म्हणजे ज्यावेळेस त्यांना हे स्वप्न पडलं त्यावेळेस त्यांना ह्याचा अर्थ समजत नव्हता, इसलिए उन्होंने अपने स्वप्न का जिक्र अपने सगे संबंधियों से किया। त्यामुळेच ह्या स्वप्नाचा अर्थ काय आहे असं हे त्यांनी त्यांच्या सगे संबंध म्हणजे नातेवाईकांना विचारलं। 8 नंबरचा क्वेश्चन आहे स्वप्न देखने के बाद भरत को ननिहाल में कैसा महसूस हो रहा था। म्हणजे ज्यावेळेस त्यांना ते स्वप्न पडलं त्याच्यानंतर ननिहाल म्हणजे त्यांचा आजोळ, त्यांच्या आजोळमध्ये त्यांना कसं वाटत होतं। तर उत्तर आहे स्वप्न देखने के बाद भरत बहुत ही परेशान हो गए थे। म्हणजे त्यावेळेस ते खूप असे टेन्शनमध्ये आले होते। उनका मन ननिहाल में बिल्कुल नहीं लग रहा था। आणि त्यांचं मन अजिबात लागत नव्हतं त्यांच्या ननिहाल म्हणजेच आजोळमध्ये। वह जल्द से जल्द अयोध्या आकर अपने पिता से मिलना चाहते थे। आणि त्यांना म्हणजे लवकरात लवकर येऊन त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायचं होतं। 9th नंबरचा क्वेश्चन आहे ननिहाल से अयोध्या की यात्रा में भरत को कितने दिन लगे और क्यों। म्हणजे त्यांच्या आजोळपासून अयोध्यापर्यंत पोहोचण्यासाठी भरत यांना किती दिवस लागले आणि का। तर ननिहाल से अयोध्या की यात्रा में भरत को 8 दिन लगे थे। म्हणजे 8 दिवस लागले त्यांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी। उन्हें 8 दिन इसलिए लगे क्योंकि उस समय खेतों में फसल लगी हुई थी। आणि फसल म्हणजेच काय तर तेव्हा शेतामध्ये खूप सारी पिकं आली होती, जिसके कारण उन्हें लंबा रस्ता पकडना पड़ा था। आणि त्यामुळे त्यांना लांबच्या रस्त्याने घरी यावं लागलं, म्हणजेच अयोध्येमध्ये पोहोचावं लागलं, त्यामुळे त्यांना 8 दिवसाचा वेळ लागला होता। त्याच्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे अयोध्या नगर पहुंचने के बाद भरत सबसे पहले कहाँ गए। म्हणजे अयोध्येमध्ये पोहोचल्यावरती भरत सगळ्यात आधी कुठे गेले। तर उत्तर आहे अयोध्या नगर पहुंचने के बाद भरत सबसे पहले अपने पिता राजा दशरथ के पास गए। म्हणजे ते सगळ्यात आधी कुठे गेले तर त्यांच्या वडिलांजवळ राजा दशरथांजवळ। भरत राजा दशरथ से मिलने के लिए बहुत व्याकुल और उतावले थे। म्हणजे ते खूप उतावळे झाले होते। व्याकुळ म्हणजे त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं किंवा कधी एकदा जाऊन मी माझ्या वडिलांना भेटतोय असं त्यांना झालं होतं, त्यामुळे ते सगळ्यात आधी त्यांच्या वडिलांना भेटायला गेले।
11 नंबरचा क्वेश्चन आहे, पिता के निधन का समाचार सुनकर भरत के ऊपर क्या प्रभाव पड़ा? म्हणजे जेव्हा त्यांना कळालं की त्यांचे वडील आता या दुनियेमध्ये नाही आहे, तर हे ऐकून त्यांना काय झालं किंवा काय वाटलं त्यांना? तर उत्तर आहे, अयोध्या लौटने के पश्चात भरत की आंखें अपने पिता को ढूंढ रही थी. म्हणजे जेव्हा ते त्यांच्या ननिहालमधून आले होते, त्यावेळेस त्यांच्या वडिलांना शोधत होते. वह अपने पिता से मिलने के लिए बहुत व्याकुल थे. म्हणजे असं खूप असं हे झाले होते की त्यांना खूप दुःख झालं होतं की कधी एकदा मी माझ्या वडिलांना भेटतो. त्यामुळे व्याकुळ झाले होते कधी एकदा भेटणार यामुळे. उन्होंने महाराज को उनके महल में भी ढूंढा परंतु उन्हें महाराज वहाँ नहीं दिखे. त्यांनी महाराजांना महालामध्ये बघितलं पण त्यांना महाराज तिथे दिसले नाही, जिसके कारण वह बहुत ही चिंतित हो गए. त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलं. फिर उन्हें अपनी माता कैकेयी के द्वारा पता चला की उनके पिता अब इस दुनिया में नहीं रहे. आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या आईकडून म्हणजे कैकेयीकडून कळतं की आता त्यांचे वडील ह्या दुनियेमध्ये किंवा या जगात राहिले नाहीत. पिता के निधन का समाचार सुनकर भरत बहुत ही शोक में डूब गए. त्यामुळे त्यांना असं खूप अतिशय असं दुःख झालं. बहुत विलाप करने लगे और विलाप करते करते पछाड खाकर गिर गए. म्हणजे ते खूप मोठमोठ्याने ओरडायला लागले किंवा मोठमोठ्याने दुःख व्यक्त करायला लागले. त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडल्यासारखे झाले. पिता के निधन के समाचार से उन्हें बहुत ही दुःख पहुंचा. त्यामुळे त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं हे ऐकून त्यांना खूप दुःख झालं होतं. त्याच्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन आहे, भरत ने क्रोध में आकर कैकेयी से क्या कहा? म्हणजे जेव्हा ते खूप रागात होते त्यावेळेस ते कैकेयीला काय म्हणाले? जब कैकेयी ने भरत को बताया कि उसने महाराज से राम को वनवास और भरत को राजा बनाने का वचन मांगा था. म्हणजे कैकेयी सांगते की मी राजांकडून असं वचन घेतलं होतं की माझ्या भरतला तुम्ही राजगादीवर बसवा म्हणजेच राजा बनवा आणि श्रीरामांना तुम्ही वनवासामध्ये पाठवा. तो यह बात सुनकर भरत बहुत ही क्रोधित हो गए. आणि हे ऐकून भरतना खूप राग आला. भरत ने कैकेयी पर चिल्लाते हुए कहा, म्हणजे ते ओरडून तिला म्हणाले, यह तुमने क्या किया माते? म्हणजे हे तू काय केलंस आहे? तुमने अपराध किया है आणि तू खूप मोठा अपराध केला आहेस. तुमने ऐसा अनर्थ क्यों किया? आणि तू असा अनर्थ का केलास? वह तो तुम्हें जाना चाहिए था. म्हणजे वनवासात जे श्रीराम गेले तिथे तुला जायला हवं होतं. श्रीराम को नहीं. मेरे लिए यह राज्य अर्थहीन है. आणि माझ्यासाठी हे राज्य आहे हे अर्थहीन आहे. म्हणजे त्याची माझ्या लेखी काहीही किंमत नाही. पिता को खोकर और भाई से बिछड़कर मुझे यह राज्य नहीं करना है. आणि मला माझ्या वडिलांचं म्हणजे माझे वडील गेले मला सोडून, माझा भाऊ मला सोडून गेला आणि हे मला एकट्याला राहून मला हे राज्य नाही करायचं आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे म्हणजे 13 नंबरचा क्वेश्चन आहे, राणी कौशल्याने भरत से क्या कहा? मग राणी कौशल्या जेव्हा ते कैकेयीला भेटून राणी कौशल्याला भेटायला गेले तेव्हा कौशल्या काय म्हणाली? तर उत्तर आहे, जब भरत रानी कैकेयी के कक्ष से निकलकर महारानी कौशल्या के कक्ष में पहुँचे तो उन्हें पकडकर बहुत रोने लगे. ज्यावेळेस राणी कैकेयीला भेटून ते कौशल्याकडे गेले त्यावेळेस त्यांना म्हणजे कौशल्या मातेला धरून म्हणजे पकडून ते खूप रडायला लागले. राणी कौशल्या बहुत ही दुःखी थी, कारण ती खूप दुःखी होती, कारण तिचा मुलगा वनवासामध्ये गेला होता, तिच्या पतीचं निधन झालं होतं, त्यामुळे ती खूप दुःखी होती. रानी कौशल्या ने भरत से कहा, पुत्र तुम्हारी हर मनोकामना पूरी हो. मग ती राणी कौशल्या भरतांना काय म्हणते की पुत्र म्हणजे पुत्र किंवा मुला तुझ्या सगळ्या मनोकामना म्हणजे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. तुम जो चाहते थे वो हो गया. जे तुला हवं होतं ते सर्व तुला भेटलेलं आहे. मुझे तो बस एक ही बात का दुख है कि रानी कैकेयी ने राज्य लेने का बहुत ही अनुचित उपाय निकाला. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कैकेयीला जर राज्य हवं होतं तर तिने जो उपाय शोधला आहे हा खूप म्हणजे दुसऱ्यांना दुःख देणारा किंवा अनुचित तो अयोग्य उपाय आहे. तुम राज करो पुत्र, मैं तुमसे सिर्फ एक ही विनती करती हूँ. आणि तू राज्य कर. माझी तर तुझ्याकडे फक्त एकच विनंती किंवा एकच इच्छा आहे की तुम मुझे मेरे पुत्र राम के पास पहुँचा दो. म्हणजे माझी तुला एकच विनंती आहे की तू तर राज्य कर, हे राज्य सांभाळ, मला फक्त माझ्या मुलाकडे सोपव. सो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.